मराठा आरक्षणाचं काम कुठपर्यंत आलंय याची माहिती 17 तारखेपर्यंत द्या, नाहीतर मग आंदोलन करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तर जानेवारीमध्ये आरक्षणासाठी कायदा करणार असा दावा बच्चू कडूंनी केलाय। पाहूयात। तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा। आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला, तुमचा आमचा विषय संपला। सगळ्या तपासणीचा आढावा घेऊन पुन्हा आपण हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण सर्वोच्च न्यायालयाने जरी तो फेटाळलं तर जानेवारीमध्ये नवीन कायद्यासाठी समोर जाऊ। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून आता सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। 17 तारखेपर्यंत सरसकट आरक्षणाचं काम कुठवर आलं हे सांगा, नाहीतर 17 तारखेला अंतरवाली सराडीतल्या बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा, नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहे। हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत। त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले, कारण एकाही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही। वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करताल तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढे आमच्याकडून आता पाळला जाणार नाही, याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या। आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला, तुमचा आमचा विषय संपला। ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम, पण आता सरकारनं 3 न्यायमूर्ती बसवलेले आहेत त्याच्यावर चर्चा करायला। जरा वेळ द्या, जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील। नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे, तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे। वाह, एकदा आंदोलन सुरू झालं की मग सरकार सोबत आपला संबंध नाही अशी टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे। उपोषण सोडवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, संदीपान भुमरे, बच्चू कडूही आले होते। त्यांच्याशी नेमकं काय ठरलं होतं ते लिखित आहे, तो कागदही सार्वजनिक करण्याच्या तयारीत जरांगे पाटील आहेत। तुम्ही काय केलंय आतापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं, ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण आहे। 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही, तर ते व्हिडिओ ते फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत। नाही त्याच्यामध्ये एकतर मला वाटतं एक सरसगट आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे। एक तर गुन्हे मागं घेण्याबाबत होतं, 15 दिवसात गुन्हे मागं घ्यावे, नोंदी शोधणे, जात पडताळणी करणे, शिंदे समितीस राज्यस्तरीय दर्जा देणे, हे एकंदरीत अशी त्यांची मागणी होती सोडवायच्या वेळेस। तर बच्चू कडूंनी आणखी एक मोठा दावा केलाय, ज्यांच्या नोंदी सापडणार नाही त्या मराठ्यांसाठी जानेवारीत सरकार कायदा करून आरक्षण देणार असा दावा बच्चू कडूंनी केलाय। आपले जे पिटिशन दाखल झालं त्याच्यात काय निर्णय होईल, आणि निर्णय जर बाजूचा झाला नाही तर नवीन कायद्यासमोर जावं लागेल। याला जो वेळ लागेल तो वेळ लक्षात घेतला पाहिजे। ह्या सगळ्या तपासणीचा आढावा घेऊन पुन्हा आपण हायकोर्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण सर्वोच्च न्यायालयानं जरी तो फेटाळलं तर जानेवारीमध्ये नवीन कायद्यासाठी समोर जाऊ। सरकारचं एकंदरीत अशी अवस्था आहे, त्याच्यानं सगळ्या मराठ्यांना आरक्षण भेटणार, काहींना ओबीसीतून भेटन, काहींना मराठ्यातून भेटन। दुसरीकडे जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये शाब्दिक चकमक काही थांबताना दिसत नाहीये। तू माया नको नादी लागू, मला सगळं माहिती आहे। तुला आणखी तो मला आणखीन बघितलं नाही मी काय रसायनी, तू गप्प राह, माया नको अभ्यास करायला लागू। तू आहे ते टकोरचे केस सगळं देतो आहे, गप्प पड तू आपलं। माझ्या नादी लागू नको, नाहीतर राहिलेले केसही गळतील। तुमचं नाव नाही घेतलं, उद्देशून तुमच्याकडे आहे। मराठा समाज जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे। जालन्याहून संदीप सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.